असं नाही ऐकायचं. पण आहे की हे सगळं करून तू छान दिसते. मी छान दिसते वाईट दिसते मला त्याचं काही घेणं देणं नाहीये. तुला मी सांगतच नाहीये. चरण डोंट टच मी. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओला चांगला प्रतिसाद देता त्यामुळे तुमच्या मनापासून आभार. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. मित्रांनो, आज जे काही 2 प्रोमो आलेत त्यावरती आपण बोलणार आहोत. मित्रांनो, नवीन असताल तर सबस्क्राईब करा, जुने असतात तर व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा, कारण की येणारे अपडेट सगळ्यात आधी तुमच्याकडे. तर मित्रांनो, जे काय बिग बॉस मध्ये अपडेट आलेले आहेत त्यावरतीच बोलणार आहे. आणि जे काही 3 नमुने बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले आहेत, संकेत पाठक, रेवा, काय तिचं सरनेम तर वेगळंच आहे मित्रांनो, मी पण विसरून गेलो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि हे संस्कृती साळुंके, संस्कृती सारखी मला कुठेही दिसली नाही. मैं नहीं बताऊंगा. बिग बॉस मध्ये एंट्री घेताना पण ती ओर वाटत होती. बिग बॉसच्या घरात गेल्यावर तरी पण ओव्हर ऍक्टिंगचं दुकानच उघडलं तिनं. पूर्णपणे ओव्हर केलं मित्रांनो. गेल्या तिच्या संघ भिडलेला आहे विशाल. विशालला तिनं उंगली केलेली आहे. विशाल काही शांत बसणारा माणूस नाहीये, हे सगळ्याला माहितीये. असं म्हणतात विशालने चावी चोरली, तिची पॉवर की चोरली. त्याला पूर्णपणे उठवते का, त्याला अंगावरती पाणी टाकते का. विशाल बोलतो मला टच करू नको, पाणी टाकू नको. आणि पाणी कसं टाकतात ते मी दाखवतो म्हणून विशालने तिच्या अंगावरती डायरेक्ट पाण्याची बॉटल टाकली मित्रांनो. दुसरीकडे ते झालं, पण इकडे रेवा शांत बसणार आहे का. रेवा पण इकडं रुचिताला भिडलेली, आणि रुचिताला ज्याप्रमाणे रोल भेटलेला आहे घराची पहरेदारी, एक नंबर. मला हे फार आवडलं की रुचिताला पहरेदारी म्हणजे वॉचमॅन बनवलेला आहे. ठीक आहे, इकडे रुचिताला बोलते की तू असं बोलत जाणू, कानाला त्रास होतोय. तर रुचिता म्हणजे तू कोण सांगणारी, म्हणजे एक प्रकारचं भाऊच्या धक्क्यावरती रुचिताला समजवण्याचं काम रितेश दादा करतात. पण ही घरात आले की कुत्र्याच्या शेपुटासारखं जसं वागायची तसं पुन्हा वागतेच. हिला ना समजवण्याचं काहीच काम नाही, हिला कोणीही समजू नये. ही रुचिता कधी बदलणार नाही, जशी आहे तशीच राहणार. मी जशी आहे मी तशीच वागणार, कोणाला काय फरक पडत नाही, मला घेणं देणं नाही, असं म्हणून ती पुढे गेली. त्यामध्येच रेवाचा आणि रुचिताचा वाद, संस्कृती आणि विशालचा वाद, घरामध्ये ट्विस्ट तर आलाय. पण या ट्विस्ट मध्ये कोण तुम्हाला वाटतं वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये स्ट्रॉंग पर्सन आहे आणि कोण वीक आहे, ओव्हर ऍक्टिंग कोण करते, हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. इंस्टाला आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.